कृष्ण हरी। आज आमच्या सायखेडा नगरीमधून दिंडीचं प्रस्थान होत आहे बघा। दिंडीचं प्रस्थान नामदेव महाराज नरसी, देवाचे आवडते भक्त आणि नामदेव महाराज नरसी या ठिकाणी परतवारीच्या निमित्ताने गावातील वारकरी निघालेले आहेत आणि अतिशय जल्लोषामध्ये आणि मोठ्या आनंदामध्ये निघालेत आहेत। तुम्हाला दर्शकांना याच्यावरून कळत असेल की ध्वज बघा किती मोठ्या प्रमाणात आहेत आणि मला एक आनंदानेही सांगा वाटतं की आमच्या वारीमध्ये तरुण आहेत। तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनी, त्याच्यामुळे जास्त उल्हासामध्ये आहेत। बघू शकता आपण विनेकरी आहेत। गाव थोडं विखरलेलं असल्यामुळे चोपदार पण आहेत। काही वेळातच भरपूर अशा प्रकारे पब्लिक आपल्याला बघायला मिळेल। मोठ्या प्रमाणात वादक आहेत, भजने पण आहेत, महिला पण याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि प्रत्येक ठिकाणी दिंडीचं स्वागत पण होत आहे, म्हणून थोडा वेळ लागत आहे बघा। पोरो मागची गाडीमध्ये सिस्टीम आहे आणि ही गाडी कशासाठी घेतलं? हे पिकअप एक पुन्हा अजून म्हणजे पिशवी आहेत का? हा, वारकऱ्याच्या पडशेची पण व्यवस्था नाही का? अशा किती गाड्या आहेत बरं? आता 3 आहेत का? बरं। दिंडीचं आगमन गावाच्या बाहेरच्या दिशेने झालेलं आहे बघा। काही वेळात आता दिंडी वस्त्यावरून मार्गस्थ होणार आहे। अगदी थोडी वेळामध्ये बापू याच्यावर उभा राहा, एक जण उभा राहा, बाकीची मागून उभे राहा ना, बाकीची मागून उभे राहा। कुंच पताकाचे भार आले वैष्णव डिंगर, वैष्णव तो जया अवघी देवावरी माया या व्यक्तीप्रमाणे आमच्या नामदेवरायांनी जी कीर्तनाची परंपरा चालू केली आणि तोच हा नामदेवरायाचा विना काही दिवस तो विना नारद महर्षींनी पूर्वी कीर्तन माध्यम चालू केलं, नंतर तुकोबारायांनी, आणि अशी असणारी ही परंपरा आज नामदेवरायाची परतीची वारी आहे। म्हणून सायखेडा ग्रामस्थ मोठ्या जल्लोषामध्ये विना ध्वज पताका टाळ पखवादाच्या गजरामध्ये आणि तरुण मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत। हा आमच्या गावचा असणारा मोठा आनंद आहे। संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडेला, किंवा घरा आले कृपावंत। दिंडीचं प्रस्थान नामदेवरायाच्या परतीवारीच्या निमित्ताने होत आहे सायखेडा नगरीतून, पण प्रत्येकच वाड्या वस्तीवर दिंडीचं स्वागत होत आहे। अतिशय भाग्यवान आहेत आमचे सायखेडा ग्रामस्थ, खास करून निवर्ती दादा ज्या त्र्यंबकेश्वरमध्ये आहेत बरं, तिथून आमचे बबन दादा आलेले आहेत। एकदा गावकरी भजने, एकदा टाळेच्या गजरात आमच्या बबन दादाचं स्वागत करतील। माऊली ज्ञानेश्वर श्री संत नामदेव महाराज की जय। दिंडीचं प्रस्थान होत आहे। लागलीच आता गावाच्या बाहेर दिंडी मार्गस्थ होत आहे नवीन वस्तीवरून। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। दिंडी मार्गस्थ होत आहे। अबाल वृद्ध नरनारी बरेचसे या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। ताई, रांगोळ वगैरे काढी, काय आता सप्ताह नाही गावात, काय नाही, कशाचा आनंद व्यक्त करायला ताट घेऊन आलात वळायला? दिंडीला चालत नरसिंह नामदेव बाबाच्या दिंडी चालली का? मग हे रांगोळ वगैरे पाठ हे काय नेमकं स्वागत का? स्वागत। बरं। साधू संत येते घरा, पुढं काय आहे? दिवाळी दसरा। वारे वा,
बघा प्रत्येकच वस्तीवर असं जल्लोषामध्ये बघा आमच्या उद्धव दादाचं हे वस्ती आहे आणि त्यांच्या या परिवाराच्या वतीने या ठिकाणी दिंडीचं स्वागत होत आहे. असे प्रत्येकच व्यक्ती आणि दिंडीचं स्वागत करत आहे. वारकरी मोठ्या आनंदामध्ये मोठ्या उल्हासामध्ये दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत. बघा आता दोघ आहेत का एकटे आहेत ना? एकटे काऊन मालकाल घ्या ना. आमच्या नारायण दादाची वस्ती आहे बघा आणि त्यांचं कुटुंब या ठिकाणी दिंडीचं स्वागत करत आहे. मोठ्या जल्लोषामध्ये त्यांचा मुलगा आहे, त्यांच्या सुनबाई पण आहेत आणि अतिशय जल्लोषामध्ये प्रत्येकच वस्तीवर असं आमच्या या नामदेवरायच्या दिंडीचं स्वागत होत आहे. बघू शकता आपण आता प्रत्येकच वस्तीवर स्वागत होत आहे म्हणून थोडा वेळ लागत आहे. हा आखाडा ही वस्ती आमचे वैकुंठवासी कैलासवासी आमचे बळीराम दादा मोरे यांचा आहे. त्यांचे सुपुत्र विनायक दादा आणि त्यांची सुनबाई या ठिकाणी दत्ताभाऊ मोरे यांच्या वस्तीवर आमच्या या दिंडीचं स्वागत होत आहे. आता प्रत्येकच ठिकाणी स्वागत होते. दगडोजी मोरे कैलास भाऊ मोरे त्यांचे सुपुत्र या ठिकाणी दिंडीचं स्वागत करत आहेत. आपण बघू शकता कैलास भाऊ मोरे यांची ही वस्ती आहे बघा. आपण बघू शकता यांच्या वस्तीवर पण दिंडीचं स्वागत होत आहे. ते सहकुटुंब आपल्या दिंडीचं स्वागत करतात. वा आमच्या सायखेडा ग्रामस्थाला द्यावे तेवढी धन्यता आहे. आपल्या वडिलाला अतिशय मुलाचा अभिमान आहे आणि दादा त्यांनी आता चोपदाराचा ड्रेस पहिनला आहे आणि वडिलाचं दर्शन घेऊन निघतात. सकळ तीर्थाचे धुरे असती जिका माता पितरे आणि तयाच्या शेवे लोण कीजे. वडिलाचे पण डोळे पाणवतात, त्यांचं अंतकरण भरून येतं कारण आपल्या मुलाचं कौतुक कोणत्याही बापाला वाटतं. वा वा धन्यवाद. देव देईल विसावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा. देव देईल विसावा, देईल विसावा, देव देईल विसावा. देवा सांगो सुख दुःख, देव निवारील भूक. देवा सांगो सुख दुःख, देवा निवारीला भूक. देवा सांगो सुख दुःख, देव निवारीला भूक. देव निवारीला भूक, देव निवारीला भूक. तीच भार देव सुखाचा सागर, घालो देवावर भार, देव सुखाचा सागर. देवा सांगो सुख दुःख,
भोपा राहो जवळी देवा पासी आता जडोनी पायासी राहो जवळी देवा पास आता जवळ पायास तुका म्हणे आम्ही वाळे या देवाची लढीवाळे तुका बाळे या देवाचे लढवाळे उन्हाळ्याच्या तडाख्यात, पावसाळ्याच्या चिखला पाण्यात आणि हिवाळ्याच्या गारठ्यात जसा शेतकरी रणधीर आहे तसाच आमचा वारकरी पण रणधीर आहे. आपण बघितलं अतिशय चिखलाचा रस्ता आहे, गाडी चालवता येत नाही, वारकऱ्याला पण चालता येत नाही. पण देहे जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव आणि अभंग गात गात आणि हे भजने आमच्याच गावचे आहेत बरं. हा आमचा वामन महाराज आणि विकास भाऊ भोपाळे
आणि यथा राजा तथा प्रजा आमचे माजी सरपंच पण सोबत आहेत, आमचे रामभाऊ महाराज गायक आहेत आणि हरिभक्त पारायण रामभाऊ महाराज पण आहेत. एक नव्हे तुका म्हणले दे, तुका म्हणले दे, एकाच हात. तुका म्हणले दे, एकाच हात. तुका म्हणले दे, एकाच हात. हे तुका म्हणले दे, एकाच हात. 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 हे बाय हो, भेटची आवाज. वाट पाय हो, भेटची आवाज. वाट पाळू, तातडी, कृपाळू, तातडी मुतायला. वाट पाय हो, भेटची आवाज. वाट पाय हो, भेटची आवाज. भेटची आवडी. श्वर महाराज. बघा, घाटातून पण मोठ्या कसरतनं गाडी काढावं लागते. गाडी छोटी आहे पण वारकरी त्यांना सपोर्ट करतात. जसा दिव्याचा घाट आपण पार करून संचरणाची शोभा. शोभा देव बापाचा